दोन्ही संघ आपापले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायची विनंती आहे. आरसीसी मोसम आणि एसकेसी धुमकवाडी. दोन्ही संघ तुमचं एक षटक कमी केलं जाईल. अदरवाईज तुमचा जर खेळाडू इथे आला नाही तर एक षटक तुमचं कमी केलं जाईल. याची नोंद आपण करून घ्यायची आहे. एसकेसी धुमकवाडी आणि आरसीसी मोसम. चला सामना सुरू करायचा आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी संजय एडगे. पहिला बॉल समोर खेळताय. इथे संधी होती ओमकार यांच्याकडे, कठीण संधी होती. झेल दिलीप वावडेकर कुठे आहेत आणि बचावले ते देखील. पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालंय. संजय एडगे यांना देखील जीवनदान मिळते आणि त्यासोबत दिलीप वावडेकर यांना देखील जीवनदान मिळालंय. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल डॉट आलाय संजय एडगे यांच्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार यांना पण पाहतोय. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत. झेल ड्रॉप आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलकाला सुरुवात होईल. संजय एडगे यांना 2-2 जीवनदानं इथे मिळालीत. पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु या सामन्यामध्ये 2 जीवनदानं आतापर्यंत मिळालीत. संजय एडगे यांना 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. आणखी एक बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. संजय एडगे यांना धावांपासून वंचित ठेवले. पहिल्या 3 बॉलवरती कमालीची गोलंदाजी ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज संपूर्ण दिवस ओमकार यांनी गाजवलाय. पुढचा बॉल डेड बॉल पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच आहे आणि दुसऱ्या डावामध्ये आरसीसी मोसम संघाला फलंदाजी करायची आहे, त्याच्यामुळे घाई करणं थोडंसं अपेक्षित आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि यावेळेस झेल टिपला गेलाय. आली आहे विकेट. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम संजय एडगे नाव. क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. 2 धावेंवरती पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. दिनेश पानकर मैदानावरती दाखल होत आहेत. यावेळेस मात्र हवेत खेळतायत. दिनेश पानकर आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतायत. कमालीचा फटका आहे. क्या बात आहे. दिनेश पानकर डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती दाखल झालेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती करतायत आक्रमण. ठोकला 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस शरीरावरती बॉल आदळलाय. खूप वेगाने बॉल टाकला होता ओमकार यांनी. हा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये महत्त्वपूर्ण विकेट मात्र आली आहे. पहिल्या षटकामध्ये संजय एडगे बाद झालेत. दिनेश पानकर आणि दिलीप वावडेकर डी ची ही जोडी डेंजरस आहे आणि सध्या ती मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दिलीप वावडेकर देखील अतिशय आक्रमक फलंदाज आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती राजा यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी राजा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये ओमकार यांनी 8 धावा करत केल्यात, परंतु महत्त्वपूर्ण सफलता देखील त्यांनी आपल्या नावावरती केली आहे. संजय एडगे यांना बाद केलंय. 4 षटकांचा हा सामना आहे.
यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केले बॉलला, एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर झालाय देखील आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आरसीसी मोसम संघ अशा चुका करत नाहीयेत, परंतु या सामन्यामध्ये चुका होताना पाहायला मिळाल्यात आरसीसी मोसम संघाकडून देखील. 10 धावा धावपलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने आरसीसी मोसम संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये एसकेसी धुमकवाडी असा सामना पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11 धावा धावपलकावरती. खरं तर शेंबोणेकरांचा अतिशय जवळचा संघ एसकेसी धुमकवाडी, तो मात्र मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आजूबाजूला असणारी गावं आहेत धुमकवाडी आणि चेंबवणे. यावेळेस ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेत तर उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचताय. झेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथे देखील 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. ह्या चुका आरसीसी मोसम संघ केव्हाही करत नाही, परंतु फायनलचा दबाव मात्र पाहायला मिळालाय. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. तेरा धावा धावपलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण केलंय ऑन साईडला. कमालीचा फटका आहे. हा व्हॉलीबॉल होता आणि दिनेश पानकर यांच्या बॅट मधून त्या बॉलला पाठवलं जात आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दिनेश पानकर आक्रमण करतायत. आक्रमक फलंदाजी दिनेश पानकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. राजा यांच्यावरती आक्रमण केलंय दिनेश पानकर यांनी. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती आहेत. 19 धावा माफ करा धावपलकावरती आहेत. कट करण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 19 धावा धावपलकावरती. 4 षटकांची ही मॅच आहे. कोणता संघ इथे मात्र फायनल मध्ये विजयश्री खेचून आणतो तिथे चित्र पाहायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रैना दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी आणि धावफलकावरती धावा आहेत 19. रैना गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. बॅटिंग साठी दिलीप वावडेकर आणि दिनेश पानकर ही जोडी मैदानावरती आहे. संजय एडगे केवळ बाद झालेत. 2 षटकार दिनेश पानकर यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आणि आज मात्र एसकेसी धुमकवाडी संघ नसीब घेऊन मैदानावरती उतरली. 19 धावा डिपेंड करणं असेल. अनेक विक्रम आज केलेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल टिपलाय यावेळेस आणि 3 वेळेस हल्ले होते झेल टिपण्यापूर्वी. पोहोचले आपण पाहिलं. अवस्था अगदी मनामध्ये धगधग धगधग सुरू होती. बॉल हातामध्ये येतो. बाद झालेत. नवीन फलंदाज संजय हप्पे मैदानावरती दाखल होत आहेत. संजय हप्पे खरं तर परिस्थिती कोणती असो, संजय हप्पेचा खरं तर आपण पाहतो प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सावरण्याची क्षमता संजय हप्पे यांच्याकडे आहे. सध्या मैदानावरती संजय हप्पे पोहोचतायत. 19 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. रैना गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज रैना यांनी आणि बॅटिंगसाठी फलंदाज सज्ज होत आहेत. संजय हप्पे मैदानावरती दाखल झालेत. पुढचा बॉल रैना यांचा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती आहेत. रैना गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 20 धावेंपर्यंत हा प्रवास गेलाय.
दिनेश पानकर यांची देखील महत्त्वाची भूमिका या सामन्यामध्ये राहणार आहे. आतापर्यंत कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे फलंदाज दिनेश पानकर यांच्या माध्यमातून. मोठा बडगा जरूर खेळण्याचा प्रयत्न आहे. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती, 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक खरं तर आपण 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रैना आहेत. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज रैना गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी फलंदाज संजय हप्पे मैदानावरती तयार आहेत. बॅटचं एज लागलंय आणि संजय हप्पे नाव बॅक टू दी पवेलियन. आली विकेट, फलंदाज बाद. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात एसकेसी धुमकवाडी संघाला. संजय हप्पे बॅक टू दी पवेलियन. पाच वरती चंदू हप्पे मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती रैना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा पुन्हा एकदा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती, 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 24. दिनेश पानकर आणि चंदू हप्पे ही जोडी मैदानावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती रैना आहेत. धावफलकावरती धावा आहेत 24. अद्यापही 2 बॉल या षटकामधले शिल्लक आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला फटका इथे मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी सीमारेषेपासून आतमध्ये क्षेत्ररक्षक होते. झेल टिपलाय. आले विकेट. चंदू हप्पे देखील माघारी परत येईल. रैना यांनी आणखी एक विकेट आपल्या नावावरती केली आहेत. फलंदाज बाद. ती 24 धावा धावफलकावरती आहेत एसकेसी धुमकवाडी संघाच्या. नवीन फलंदाज हितेश मैदानावरती दाखल झालेत. 2 षटकार जरूर लगावलेत या धावामध्ये. खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे दिनेश पानकर यांची. अजून देखील धावा त्यांना शोधाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. ज्यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल पंचाने घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 4 षटकांची फायनल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 25 पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती आहे. रैना पुन्हा एकदा बॉलच्या खाली सेटल होत आहेत. सेकंड अटेम्प्ट, झेल ड्रॉप. कॅच पुन्हा एकदा सुटलाय आणि आज मात्र कॅचेस सोडताना आपण पाहिलंय. रैना यांना देखील झेल सोडताना आपण पाहिलंय. बऱ्याच चुका आरसीसी मोसम संघाने या सामन्यामध्ये केल्यात. आरसीसी मोसम संघ ओळखला जातो चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी, चांगल्या फलंदाजीसाठी, चांगल्या गोलंदाजीसाठी, परंतु दबाव मात्र पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू होतोय. धावफलकावरती धावा आहेत 25. गोलंदाज प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 25 धावेंपर्यंत हा प्रवास आतापर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. एका धावेचा प्रयत्न इथे जरूर आहे आणि स्ट्राईक होल्ड करण्याचा प्रयत्न करतायत दिनेश पानकर. रनआउट स्वरूपामध्ये इथे विकेट आली आहे. चला नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती यायचंय. विनंती आहे. नवीन फलंदाज समीर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 7 वरती समीर आलेत आणि
दिनेश पानकर क्रमांक 3 वरती आले. 3च बॉल फेस केले होते. 3 बॉलमध्ये तब्बल 14 धावा दिनेश पानकर यांनी देखील बनवल्यात. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला खेळण्यात हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे उलटे धावत गेलेत. झेल ड्रॉप झालाय. आणखीन एक जीवनदान दिनेश पानकर यांना मिळालंय. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवनदान मिळालंय दिनेश पानकर यांना. 28 धावा धावफलकावरती आहेत. आरसीसी मोसम आणि त्यांच्या विरोधामध्ये एसकेसी धुमकवाडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 28 धाव्यांपर्यंत हा प्रवास झाला एसकेसी धुमकवाडी संघाचा. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एका धावेचा प्रयत्न, 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण देखील होतील. 3 धावेचा प्रयत्न झालाय. 3 धावा पूर्ण झाल्यात आणि 4थ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. इथे एकूण धावा मिळतील 6 धावा. 7 यस 7 धावा प्राप्त होतील. 6 धावा ना. यस 6 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि 6 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती. आरसीसी मोसम संघाने खूप चुका खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये या सामन्यामध्ये केल्यात. या चुकांसाठी आरसीसी मोसम संघ ओळखला जात नाही. आरसीसी मोसम संघ खरं तर चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, परंतु या सामन्यामध्ये चुका होताना पाहायला मिळाल्यात. इथे मात्र हवेमध्ये बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली आहेत. पुन्हा एकदा झेल ड्रॉप आहे आणि पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण देखील होतील. 1 रन शॉट. ओके, एकच धाव प्राप्त होईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश पानकर विचार करत असतील आज सकाळी नाश्त्याबरोबर थोडंसं नशीब खाल्लं की काय, कारण नशिबाची साथ किती मिळाली आहे या सामन्यामध्ये. संपूर्ण एसकेसी धुमकवाडी संघाला पूर्णपणे आज नशिबाने जर कुणाची साथ दिली असेल ना तर एसकेसी धुमकवाडी संघाची दिली आहे दिवसभरामध्ये. यावेळेस देखील बॉल हवे ते. यावेळेस देखील 2 क्षेत्ररक्षक. झेल टिपलाय यावेळेस आणि दिनेश पानकर नाव बॅक टू दी पवेलियन. विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋषिकेश कोकरे मैदानावरती दाखल होत आहेत. वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय आणि एका धावेचा प्रयत्न होता आणि 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग गोलंदाजाला दिली गेली आहे. वाईडच्या माध्यमातून अमांतर धाव तर प्राप्त झाली आहे. रनआउट स्वरूपामध्ये विकेट देखील आहे. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील वाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव महत्वाची आहे. यावेळेस मात्र लॉप केला बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील. आली आहे सफलता. विकेट आली आहे. चार षटकांचा खेळ पूर्ण झाला. 37 धावा धावफलकावरती आहेत. 38 धाव्यांचं लक्ष आरसीसी मोसम संघासमोर असेल. 38 इज द टार्गेट. 38 धाव्यांचं लक्ष आरसीसी मोसम संघासमोर असणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. एसकेसी धुमकवाडी टीम आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण लावा आपल्याला विनंती आहे. आणि इथे लक्ष असेल 38 धाव्यांचं आरसीसी मोसम संघासमोर.
24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 38 धावा बनवायच्या आरसीसी मोसम संघाला. ओमकार आणि राजा ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती संजय हप्पे दाखल होत आहेत. पहिला बॉल बॅकफुटला गेलेत. कमालीचा फटका आहे. इनफिल्डला क्लिअर केलंय. डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये पहिल्याच बॉल वरती स्क्वेअर कटचा लाजवाब फटका ओमकार यांच्या बॅट मधून. अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे. चौकाराने सुरुवात केली आहे फलंदाज ओमकार यांनी. पहिल्या बॉल वरती बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका चौकार लगावलाय. पुढचा बॉल कमी गतीने हा बॉल टाकला होता पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावबाची संधी. एक धाव खूप वेगाने पूर्ण केली आहे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती आहेत. संजय हप्पे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 5 धावा धावपलकावरती आहेत. विकेट शोधावे लागतील कारण आरसीसी मोसम संघ देखील ताकदवर आहे. दोन ताकदवर संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एका बाजूने आरसीसी मोसम, त्यांच्या विरोधामध्ये एसकेसी धुमकवाडी आणि फायनलचा सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. 38 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात चांगली केली आहे आरसीसी मोसम संघाने या सामन्यामध्ये. 5 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. संजय हप्पे अप्रतिम गोलंदाजी पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. एक चांगला कॅच देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 5. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा संजय हप्पे सज्ज होत आहेत. 5 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र टाइम खूप कमालीचा केलाय बॉलला आणि बॉलला पाठवलंय सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फलंदाज राजा यांच्या बॅट मधून आलाय चौकार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 4 धावा. नऊ धावा धावपलकावरती आहे. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर मात्र या सामन्यामध्ये आतापर्यंत दिलेलं पाहिलंय. 8 का जवाब पत्तर. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर चुका झाल्यात परंतु राजा मैदानावरती सांगतायत पहिल्याच बॉलवरती आपलं खातं चौकारानं खोललंय राजानं देखील. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. 9 धावा धावपलकावरती आहेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. गोलंदाज संजय एडगे, संजय हप्पे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. कमालीचा फटका स्क्वेअर कटचा. बॉलला पाठवलंय डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये. आणखीन एक कमालीचा फटका ओमकार यांच्या बॅट मधून. नेत्रदीपक बलकावरती आहेत. आक्रमक सुरुवात मात्र पाहायला मिळाली. 38 धावांची आवश्यकता असताना संजय हप्पे यांच्यावरती आक्रमण केलंय फलंदाज ओमकार आणि फलंदाज राजा यांनी. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 15 धावा धावपलकावरती आहेत आणि एसकेसी धुमकवाडी संघाला जर पुनरागमन या सामन्यामध्ये करायचं असेल तर विकेट शोधावे लागतील. अदरवाईज खूप वेगाने आरसीसी मोसम संघ लक्ष्याच्या दिशेने निघालाय. 15 धावा धावपलकावरती. चला सामना स्पीडअप करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अतिशय महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे आणि घाई करणं गरजेचं देखील आहे. अठरा बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. दर्जेदार सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आरसीसी मोसम संघाची. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आक्रमण केलंय ओमकार यांनी. पहिल्याच बॉल वरती कडक फटका आहे. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा.
कमालीचा फटका आपण पाहिला ओमकार यांच्या बॅटमधून 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 17 मध्ये 17 धावेंची आवश्यकता. हितेश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. 17 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड विकेट आली ओमकार यांची. फलंदाज बाद. हिते माझी लाडाची इथे मात्र आपण पाहतोय बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअपसाठी देखील क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती राजा आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र बॅटचे एज लागले. दरम्यान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. ओमकार यांना हितेशांनी बाद केलंय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल होता. फटका चांगला आहे. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूने आरसीसी मोसम, त्यांच्या विरोधामध्ये एसकेसी धुमकवाडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा बॉल पोहोचलाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. नो बॉलच्या माध्यमातून 1 धाव, 1 बॅटच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुढचा बॉल फ्री हिट असेल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. राजासाठी फ्री हिटचा बॉल. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल मध्ये 11 धावा अजूनही बनवायच्यात. फ्रीडचा बॉल होता, हवेमध्ये गेलाय. झेल ड्रॉप झालाय, परंतु पकडला देखील असता तरी फरक पडला नसता. परंतु 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स
लॉस ऑफ दी 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती. आरसीसी मोसम आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळतोय अगदी एसकेसी धुमकवाडी. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता असणार आहे. चला सामना सुरू करायचा आहे. बारा बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता इथे असणार आहे आरसीसी मोसम संघाला. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 8 धावा अजूनही बनवायच्यात. यावेळेस देखील फटका चांगला. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला राहुल आहेत. बॉलला तिथे पुश करतायत. एक धाव प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आरसीसी मोसम संघाला असणार आहे. 9 बॉल आणि 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आहेत. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 5 धावांची अजूनही आवश्यकता इथे असणार आहे. ऑन हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले होते. शर्तीचे प्रयत्न केलेत. झेल ड्रॉप झालाय आणि नक्कीच प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. क्षेत्ररक्षकाला अतिशय चांगले प्रयत्न होते. 2 धावा प्राप्त झाल्या आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती. कठीण झेल होता. 8 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता इथे असणार आहे आरसीसी मोसम संघाला. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 3 धावा अजूनही बनवायच्यात. फुल लेनचा बॉल. फटका चांगला ड्राईव्ह केलाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती. 2 धावांची आवश्यकता आरसीसी मोसम संघाला. केवळ 2 धावा इथून बनवायच्यात. 7 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. ड्राईव्ह केलाय. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि विजयी फटका आलाय राजा यांच्या बॅटमधून. अभिनंदन टीम आरसीसी मोसम. वेल प्लेड बॉयज.